हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणीन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. सर्व देवते शुंभाले वध जाल्ली कुडले देवीक नाना रितीरी स्तोत्र करताची मस्त रितीरी प्रितीन स्तोत्र केलेले ऐकून ते देवी ती सर्व देवतेंक हाव वरदात्र तुमकां कसले वर आमी केल्या निमका म्हण जाल्यार निमगू येता म्हणटना देवते आनी आमकां केन्नाय अशी राक्षसांक गेले वैरींक गेले बाधा शत्रू बाधा आसली कुडले तूं आमकां ते विनाश करून दिवका म्हणटना तिगेले दोळ जाल्लेले म्हळ्यार आतां आमी हे दोळ आयकलेले त्या वेळाक त्या मन्वंतरांतू आनी जेवचे विशीं दितधना सांगता. 28चे युगांत वैवस्वंत मन्वंतरांतू शुंभ निशुंभाक आव मारता वैप्रचित राक्षसांक मारता म्हाका रक्तदंतिका म्हणटाची मागीर महाक्षामा वेळारी आव अवतार घेवन येवन सर्व ऋषी मुनीक तरकारी दिवन रक्षण करता देखून म्हाका शाखंबरी म्हणटाची मागीर हांव दुर्गा म्हळेले एक असुरा मारून दुर्गा देवी म्हूण सांगून म्हाका आपयताची तशी शत्रू भयंकर रूप धारण करून हिमाचलांतले सर्व ऋषी मुनींक राक्षसा लाता दुखून रक्षण करता म्हाका भीमा देवी म्हूण थंय नांव येता. रुणासुराक मारता तरी भ्रामरी म्हूण म्हळेलें नांव येता म्हाका. हे पुरे सांगता ती आनी सांगतरस कोण एकाग्र मनान हें स्तोत्र करता की नित्याची तागेली सर्व पिडा नाश जाता. कोण मधुकैटभांक गेले नाशा विशयी महिषासुराल संहारा विशयी शुंभ निशुंभाल विद्ये विशयी सांगताच की आनी अष्टमी नवमी चतुर्दशींतू मिगेल महत्व आयकता की सांगताच की तांकां केन्नाय कोणाले वियोग जायना कसले दुख्ख येना कसले कश्ट येना म्हूण तो सांगता. शरण नवरात्री कालांत पूज करून ही देवी महात्म्य वाजितल जनाक सर्व अनुग्रह मिगेल मेळटा धनधान्य पुत्र पौत्र सौख्य तांणी पावताची म्हूण म्हणटा. तशी मिगेल्या महात्म्य सांगिले जेव्हा ऐकलेले मनशांक गेले शत्रुनाश जाताची तांकां कल्याण जाता तांगेले वंशाची एक नमने संतोषार आसता म्हूण सांगून ती सांगता. आनी कोण मिगेले देवी महात्म्येचे श्रवण जेवो पठण करतकी सर्व जनाक सर्व तांगेले दुष्ट कसले तांगे कसले दुर्गम परिस्थिती वता दुष्ट शक्तीची बाद आसल्यार वता तशीची तांकां दुस्वप्न जाल्ले म्हूण जाल्यार ताका फल शुभ स्वप्नाचेच मेळटा म्हूण सकडी सांगता. आनी म्हाका कशी रितीर जाता म्हाका आराधन केल्ली म्हूण जाल्यार हांव तांगेले पाप पुरे नाश करता म्हूण सांगून सांगता. आनी मिगेले विविध अवताराचे कीर्तना करतल जनाक भूत पिशाच दुष्ट राक्षस आनी वैरी हांगेले कसले भंय आसना म्हूण सांगता. कोण चोराल हातांत डकायताल हातांत मेळटाच की खंयचे कश्टा परिस्थितींतू काडगीच्या मध्येंतू पडल्यार खंयचे रानांतू हिंस्र पशून तांकां मारूं आयल्यार मिगेले हें चरित्र स्मरण करलेले जनाक सर्व संकटां दुखून तांणी मुक्त जाताची म्हूण सांगताची ती सांगता. आनी सर्व तांकां देवतेंक आश्वासन दिता अनुग्रह दिता आनी पळयता देवतेन पळयता ती चंडिका परमेश्वरी थंय दुखून अंतर्धान जाता.
शत्रूंक पुरे संहार केला देखून देवतेंकय ते देवील अनुग्रह असं त्यांनी तांगेल पदवीर बैसून तांगेल भागाचे सकडी हविसनी घेऊन संतोषार असता तशी शुंभासुराले संहार जत्र देवतीपुरे निश्चिंते रस्ताची तशी ती महाप्रलय कालांतो महामारी स्वरूप महाकाळी जाऊन असता म्हणून सांगता कोण मनशाले घरांतो ती एक साधू सत्विक मनशाल घरांतो लक्ष्मी जाऊन असता तशीची अमनती कोणा सिद्ध म्हणस तांगेल घरांत ती अलक्ष्मी जावन असता म्हणून हांगा सुमेधस महर्षी सुरतरायाला सांगता आणि सांगता ये देवी महात्मा म्हणलेली तिथले एक श्रेष्ठ जावन आशिल्ले विशयो ते सगळे देवी महात्मे तुकाम सांगला तशीची एक परमात्मो विष्णू तागेल माय ही तागेल निमती जावन एक तत्वज्ञान म्हणटाचे परमात्माले ते अनुग्रह मेळका जाल्यार रे तत्वज्ञानाचे एक परमात्माले तत्वज्ञान कुळका जाल्यार या देवीले अनुग्रहा निमती जाता तशें जावन तिणें तुमकां मोहा घाला तुका जवो हें समाधी वैश्याक जवो मात्र न्ही जगत्यान तूं कितली विवेकी जन असले मायेन तूं मोहान तूं सकड पडताची हाजे पशी फुडें जन मोहीत जाल्यांची आनी मुखारी हे परमेश्वरीले म्हळ्यार हे भगवतीले मोहान तूं आनीकय पडताची जाल्यार त्या भगवतीक शरण येयली म्हण जाल्यार ती हांगा भोग मागीर स्वर्ग मागीर मुक्ती प्रतिणें दिवचें म्हणून सांगता तशी मार्कंडेय ऋषी सुमेध ही काणी सांगता आशिल्लो तो तागेल शिश्याक तो सांगता सुमेधस ऋषीले उतर आयकून सुरत महाराजो त्या ऋषील पांयार पडलो आनी म्हगेले एक अतिममत्वा निमतीची हांव हे राज्या वैरी अतिममत्व आशिल्ले देखून म्हगेले राज्याचे अपहरण केलेले कारणान हांव भारी दुखीत जाला तशें जावन हे मोह सोडका म्हूण सांगून तो तपस्या करूं चमकलो वैश्यय लेखतकय कसने म्हण जाल्यार पुरो हे मायेन तो पडलेले इतली एक श्रेष्ठ जावन आशिल्ली देवी महात्मे काणी आमकां आतां सांगला त्या देवीक पळयलें म्हण जाल्यार मागीर जगत हे जन्मांत कसले कश्ट कसले हे ना म्हण म्हणटा जाल्यार त्या दुर्गा देवीले दर्शन हांव घेवूं का म्हूण सांगून तो सुरत समाधी वैश्यूय तपस्या करच्या कराना वतकय तशी ते वैश्यो देवी सुक्तय जप करता तपस्या करता दोग जनी न्हंयची दडारी देवील मूर्ती मातीन करताची केलो पण आहार त्याग करताची म्हळ्यार नियमबद्ध जावन तांणी तपस्या करताची ध्रुवान पळय आहार त्याग करून फलमांत खावचे मागीर उदमांत पिवचे मागीर फलमांत खावचे तशें करून ताणें तपस्या केलेली आमी भागवत आयकताची तशीची हांगा यो समाधी वैश्यनी सुरतरायो तांणी आहार त्याग करताची केलो पंत नियत आहार खावचे तशी पुरे करून कशकी एक रितीर तांणी नियम दवरून घेवन देवीले वैरी मन दवरून देवीलेच एक आराधन करून एकाग्र चित्तान तिका पूज करतात तांणी तीन कशी सांगला पळय ते देवी महात्म्यान तो फूल धूप दीप असल पुरे करून चंद करून तांणी तिगेले पूज करताची मात्र न्ही तिगेले ते तामसी रूपय तांणी काळी रक्तबीजासुरामर्दन केल्ले संहार केलेले त्या देवील रूपय तांणी आयकला देखून तांणी तांगेले शरिराचे रक्त बली दिताचे अशी 3 वर्ष पर्यंत भारी संयमार तांणी तिका आराधन करतना ती चंडिका देवी तांकां प्रत्यक्ष जल्की आनी सांगता कसं न्ही म्हळ्यार हे राया तशी तुगेल वंशाकाची संतोष मेळका म्हूण सांगून लेखील तसलो सुरत समाधी वैश्या तुमी कशा खातीर हें आतां म्हगेल तपस्या केला तें तुमकां हांव दिता तुमगेल तपस्या निमती हांव संतुश्ट जाला म्हूण म्हणटना मार्कंडेय ऋषी सांगता सुरत रायान तिगेले म्हणलें की म्हगेले राज्य मेल हाता दुखून चमकला पळय ते शत्रूंक हांवें संहार करून तें राज्य वापस म्हाका मेळची तशी जावका आनी कितलीकी जन्म पर्यंत म्हाका राय जावन वचका राज्य सोडूंचें नज म्हूण सकडी तो वर निमगिता जाल्यार तो वैश्यो म्हाका वैराग्य दी तुगेले वैर भक्ती दी हांव म्हगेलें म्हळें अभिमान पुरे वच्ची तशी करी म्हणून तात्विक ज्ञान निमगितो देवी सांगतकय जायत हे राया तुका तूं आनी ಸ್ವಲ್ಪ काळान तुची शत्रूंक पुराय नाश करून तुगेलें राज्य तूं पावता आनी तुका तें राज्य कितलीकी काळ पर्यंत थंय तुगेलें जावन आसता
हांगा मरण जाली नंतर तूं विवस्मान म्हण म्हणलें म्हळ्यार सुर्याल निमती जन्म पावन मागीर सावर्णिक मनू जावन भुलोकांत तूं कितले की तूं सावर्णिक मनू जावन भुलोकांत आसतना एक मनवंतर पर्यंत तूं सगळे भूलोक आळविकी करता. आतां ती वैश्याक सांगता समाधी वैश्या तूं उमेगे लागीं कसलो बरं निमगेलें तुका ज्ञान जावका भक्ती जावका वैराग्य जावका आनी तत्वज्ञान जावका म्हण म्हणलें पळय तें पुरे तुका मेळटा. तुका संसिद्धी म्हळ्यार तुका मोक्ष पावच्याक जाय जालेले तम प्रयच्छामी संसिद्ध्येही तव ज्ञानम भविष्यते. तुका मोक्ष पावच्या जाय आशिल्लें ज्ञान हांव दिता म्हूण सांगून ती सांगता. मार्कंडेय ऋषी सांगता आसाची तागेले क्रौष्टुकी म्हळ्यार शिश्याक ही काणी सांगता आशिल्लीची ती तांणी सांगताची देवी दोग जाणांक जाय जालेले सकडी वर दिवन ती अंतर्धान जाल्ली अशीची क्षत्रिय श्रेश्ठ जावन आशिल्लो सुरतू देवील निमती वर पावन हांगा आसतना मस्त वर्ष काळ राज्यभार कोवन मागीर तागेले देह सोण जातरी सुर्याल निमती जन्म पावन सावर्णी म्हूण म्हणलें मन जाल्लो म्हूण सांगून सांगता. हांगाक सप्तशती दुर्गा सप्तशती म्हणलेलें हांगाक जाल्लें. ही सगळी देवी महात्म्य काणी हांगाक जाल्ले मार्कंडेय पुराण अंतर्गत जावन आशिल्लें तसलें देवी महात्म्यांत कडेच अध्याय जावन आशिल्ले सुरथाक आनी वैश्याक देवीन कसलो वर दिल्लें म्हणलेले कडेन हे सप्तशती देवी महात्म्या काणी जाल्ली. जाल्यार ही दुर्गा सप्तशती आमकां आमगेले कसल सकडी एक दुर्ग नांवाची दुर्गा म्हणून दुर्गा म्हळ्यार कश्ट हे कश्ट तुकून ती आमकां मुक्ती दिता म्हूण कळ्ळें. मायेन तूं घालतली तीची माये दुखून मुक्त करतली तीची म्हूण आमकां कळ्ळें. तशी देवील उपासना एक पौराणीक काणी म्हूण आमी लेखची नाका. जाल्यार ते वैदिक युगांत एकलो अंभरिणी म्हूण म्हणलेले महर्शी शिल्के ताका एक वाक म्हणलेले धूव आशिल्ली तिणें हें देवी सुक्त केल्लेलें म्हूण म्हणटाची. तशी हें देवी सुक्त कोण म्हणटा जेवा कोण देवीले आराधन करता तांकां केन्नाय स्वर्ग अपेक्ष केलेलें जेन्ना स्वर्ग मोक्ष अपेक्ष केलेलें जेन्ना मोक्ष हांगा सुखापेक्षेन कोण हें देवी महात्म्य पारायण करता तांकां सुख कोण कसलो निमगिता तें तांकां ती देवी दिता. प्रितीन भक्तीन मात्र तिगेले आराधना कोरका. ही काणी सुरवेका सांगला मार्कंडेय ऋषीन क्रौष्टिके म्हणलेले शिश्याक देवी महात्म्य सांगिल्ली म्हूण सांगून. तशी देवी महात्म्यांत तिनी चरित्र आशिल्ले त्या सुरवेचे चरित्र महाकाळी सांगून आशिल्ले द्वितीय चरित्र महालक्ष्मी मागीर तृतीय चरित्र महासरस्वती. हे तिनी रितीरी आमी नवरात्रींत देवीले आराधन करतात. सुरवेची 3 दीस महाकाळी मागीरची 3 दीस महालक्ष्मी मागीरची 3 दीस महासरस्वती रुपारी तिगेले आराधन आमी करतात. हे महाकाळी स्वरूप म्हळ्यार कोण महालक्ष्मी जावन येयली महिषासुर मर्दिनी केलेली देव कोण ताजे नंतर महासरस्वती म्हूण सांगून घेतली ती देवी कोण कशी जाली हिमवत पर्वता कशी राबली विंध्य पर्वतांत वास करून कशी राबली ह्या पुरे ह्या काणयेंत विवरसून विस्तार जावन सांगून आसा. तशी ही काणी निमगुच्या कारणाची मायेंत माय म्हळ्यार कसली हे माये निमती आमी कशी दुख्ख भोगताची गोत्तसून ज्ञान सामका मस्त कसले चाबून घेवचनाचे जाल्यार मनुष्य चाबून घेता कसल्याक सर्व जनां मदें अटॅचमेंट कसल्याक आसता मनशाक हे अटॅचमेंटाक कारण कसलें म्हूण सकडी निमगुचे ते सुरथ राजाननी ते समाधी वैश्यान तांणी सुमेध सरुशीला निमगितना सुमेध सरुशीनाक कारण ती महामाया म्हणलेली देवी तिगेले योग मायेन तूं सर्व जन पोण आसताची सगळे जगत्य ते विष्णू मायेल अधीन जावन आसता. तिगेले 3 गुणां निमती सात्विक राजसीक तामसीक गुणां निमती आमी कर्मबंधनांत हांगा आशिल्ले जीव पडताची. सात्विक जीवय बंधनांत पडताची जाल्यार तांकां परमात्मू जावका
त्या परमात्मा पावचे खातीर माये दूर जेवका म्हण म्हळेले काशेन तांणी मायेला आराधन करताची देवीला आराधन करताची तशीची राजसीक जन आमकां गेले म्हाक जायी गेले म्हण म्हणलेले खातीर आराधन करताची तशी कोण खंयचे रितीर आराधन करता तशी देवी तांकां पावता तशीची उत्तम चरित्रांतू केलव स्तवन असताची या देवी सर्वभूतेषु विष्णु माहिती शब्दिता तसल रितीरी या पुरे ऐकतना आमकां देवी समस्त जीवाचे हांगा जगत्यांतू सृष्टी येईल समस्त जीवाचे चैतन्य बुद्धी नीद भूक तानी सावळी शक्ती मागीर क्षमा जाती लज्जा शांती श्रद्धा लक्ष्मी धृती वृत्ती स्मृती दया नीती तुष्टी पुष्टी मात्र भ्रांती इंद्रियाचे अधिष्ठात्री या पुरे जमनसूचे देवीनची म्हूण आमकां कळटा तशी सुर्वेक अपराजिता स्तोत्र ब्रह्मान सांगिल्लो सांतो ताजे नंतर शुंभासुराकनी मारून जातर इंद्रादी देवते कात्यायिनी देवीक अनेकवंत स्तुती करताची सुर्वेक नमस्तस्ये नमस्तस्ये नमो नमः म्हूण अपराजिता स्तोत्र केल्यार आतां नारायणी नमोस्तुते म्हूण सांगून त्या देवीक म्हळ्यार नारायणी म्हळ्यार नारायणाल बायल महालक्ष्मीली आराधनांक करताची तशी देवी भुंयेची स्वरुपारी जगत्याक आधार जावन आस तिगेल जलरुपान जगत्याक तृप्ती मेळटा तिगेल माया रुपान सगळे विश्व मोहांत पडटा जाल्यार तीन प्रसन्न जाल्ली म्हूण जाल्यार ती मुक्ती दिता तशी समस्त स्त्रिय समस्त विद्या देवी पुरे अंश अशी पुराय जग आनी काल इतीची सूक्ष्म काल इतीची तशी ह्या पुराय सांगून ती देवी सर्व जनाक अनुग्रह करता म्हूण सांगून अस्सल नारायणा वल्लभेक आमी पांय पडताची म्हणून सांगून तांणी देवीले नारायणी स्तुती म्हळ्यार कात्यायिनी स्तुती करताची तशी आमकां हांगा कळटा कसं न्ही म्हूण म्हळ्यार देवी मात्रका स्वरुपिणी सप्तमात्रकै तिगेले अंश सगळे जगत्याक सूत्रधारिणी परमात्माले माये दुखून दूर करचे देवीनाची ह्या पुरे आमकां कळटा ह्या देवी महात्म्य आयकलीची म्हणजे तांतूय देवी दुर्गा सप्तशतीचे मंत्र बैल मनशान सांगचे ना म्हूण बट माम निमगेले म्हणटाची जाल्यार काणी वाजोवच्या कसले अड्डी ना ते स्तोत्र वाजिनातले रे व्हडणी ह्या सायडाची काणी कोणेय वाजयत तांतूय कवच अर्गल किलक म्हूण म्हळेलें आसा सुरवेक ते कोणेय वाजयत मागीर हें या देवी सर्वभूतेषु विष्णु मायेती शब्दिता त्या वाजयत नारायणी स्तुती कात्यायिनी स्तुती वाजयत केलव सकट म्हळ्यार बिजाक्षर मंत्र न्ही आशिल्ले देखून कसले दोश जावचे न्हय बैल मनशांक बिजाक्षर मंत्र उपदेशनान अशी सांगच्या ना म्हणून म्हणटा पळय तशी जावचे न्हय म्हळेले खातीर हे देवी सप्तशती पारायण पक्कनी कोणेय बैल मनशान करूं ना म्हूण म्हणटाची दय करून ते इत्याक कसले इत्ते जाय जाल्यार पुरयत बट मामाले तुमी निमगुयत जाल्यार ते म्हणूक ना जाल्यार काणी वाजोवच्या न्हय म्हणना तशी सांगताची मागीर केलो कडेन पारायण करूं न्ही म्हूण सांगताची म्हणटना कशी त्या इतले आमी लेखोका की बिजाक्षरांनी तांचो चुकून नज म्हूण जेवो आमकां नज म्हणटा की जवो बैल मनशांक हे राजस म्हळ्यार रजोगुणांनी ती ಸ್ವಲ್ಪ म्हयन्याचे न्ही म्हूण सकड आसता अशुद्ध जत म्हूण जेवो मनशाकय पुरोची चड जावन तांतू बिजाक्षर आस मंत्र आस तशें जावन म्हणूनच म्हणून हांव निमगे तेन्ना बट मामान म्हणलेलें बैल मनशांक सांगिल्लें न्हय तें तांतू बिजाक्षर मंत्र नाशिल्ले देखून तें म्हणून जायना सप्तशती केन्नाय धरलें ना तांतू समची उच्चारणी समगोत्त शिलजनान वाचुका म्हूण सांगून तांणी सांगता कसले जेव काणी आयकूच आमकां कसले अड्डी ना हे काणी आयकलेली निमती तिणें सांगला देवीन कसं न्ही म्हूण म्हळ्यार कीर्तन करतल जनाकय श्रवण करतल जनाकय एकल्याक फल तशी श्रवण करीत आमी कीर्तन करूंक ना म्हूण जाल्यार श्रवण करीत काणी वाजयत जाय जाल्यार दुर्गा सप्त देवी महात्म्य काणी वाजयत जाल्यार एक कसल उडकस दवरका म्हूण म्हळ्यार ती केल्लो कडेन आमकां भ्रमेंतू आमी भ्रमे वताची ही देवीची सर्वश्रेष्ठ विष्णू तिगेल निमती जालोलो ब्रह्मू तिगेल निमती जालोलो असल पळय देवी भागवतांतू सकड आसता तशें देवी महात्म्य काणी आमकां वैष्णवांक सांगिल्ले बरें आमगेले वैष्णवांक गेले एकतत्व कसलें म्हळ्यार हरी सर्वोत्तम वायू जीवोत्तम म्हूण सांगून देव परमात्मो सर्व देवतेंकय पुराय जना पशी उत्तम पुरुश जावन आशिल्लो तागेल्या पशी वैरी म्हणलेलें कोणेय नाची
तशी जिवालांतो ब्रह्मादी जिवालांतो श्रेष्ठ म्हणणारी वायू हे आमगेले माधव सिद्धांताचे वैष्णव सिद्धांताचे तत्व म्हणताना आम्ही या देवी महात्मा वाजितना एक विचार आम्ही मनांत दवरून घेऊ का देवीची खई सर्वश्रेष्ठ म्हणून सांगला थई ती विष्णूपशी श्रेष्ठ म्हणून आम्ही लेखचेने विष्णू नंतवयची तिची ब्रह्मादी देवापशी ती श्रेष्ठ जाल्यार ती काय परमात्मान तागेले अधीनांतू दवरून घेतला ती बी तागेले अधीन सोण भायर वचात ती काय कुशना ती निजावन जाल्यार सांगताचे कसं न्ही म्हळ्यार लक्ष्मीक तिका जावन तिगेले बामणा उडगास करनाची परमात्मा उडगास करनाची तिगेले मात्र आराधन करले री तिका कुश जायना काय तिका परमात्मा तिगेल मुखांतर तिगेल अंतर्यामी जावन परमात्मस तिका इचला हितल परमात्मूची म्हण कोण विचार करून तिगेले स्तोत्र इत्यादी करता ते तिका भारी संतोष म्हणून सांगून आम्ही आयकुवेत तशें येद्दोळतय देवी दुर्गा सप्तशतीची देवी महात्म्य काणी सप्तशतीन तो कशी सांगला तशीची ಸ್ವಲ್ಪ सकाळी ऐकलेले ಸ್ವಲ್ಪ मना गेलेले ಸ್ವಲ್ಪ परमात्मान मेगेल करीन सांगा येयले तशें करून हांव कसो की एक हांगा देवी महात्म्याचे विशयू सांगला ते देवीले अंतर्गत जावन आशिल्लो तो परमात्मो हें सांगिल तसले सर्व विशय ताणें काण घेवका आनी चुकी जायनी म्हूण ना सांगिल कडेन खंय चुकी जाल्यार आवय हेंची प्रकृतीन तूं आस मेगेल प्रकृतीचे गुण सात्वीक की राजसीक की तामसीक की हें म्हाका कसलेची देवाल विशय सांगतना बाधक दिवच्या पुरो ताजे निमती जावन हांव कसलें सांगिलां तूं चुकी जेवच्या पुरो तशी परमात्मान देवीले अंतर्गत जावन आशिल्ले तसले परमात्मान हें सर्व चुकी माफी करका आनी सांगिले सर्व ही देवी महात्म्याची काणी देवीले अंतर्गत जावन आशिल्ले परमात्माल चरणारा विंदाक तशीची गुरुंगेल चरणारा विंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।